मी आता जर बघता याच्या पुढे अजून काय बदल बदल? म्हणजे एकच आज याचा बैल हाकलतात, उद्या त्याचा बैल हाकलतात. हे तरी असा एकदा गाडी परत तो बैल दुसऱ्या बैलात नाही हाकलायला पाहिजे, असं म्हणजे आपला एक हे आहे. आता बजरंग आमच्या बैलामध्ये, मग बजरंग हा बैल लावून दुसरा बजरंगची शर्त करू, हे बरं नाही ना. तुम्हाला कसं दिसतं? म्हणजे जो तुमचा पूर्वीचा खेळ होता तोच यावा पुढे. हा, असं आमच्या 4 पिढ्या याच्यात गेल्यात. आता 5वी पिढी पण तो शिकणार नाही, करणार तो, आपली जागा चालवणार तो. म्हणजे आणि त्या काळात मला ते वाटतं लेकरी होती, लेकर आणि ड्रायव्हर पण दोन असायचं. बग्या होत्या, असं होतं. आता पुढे जे आता खेळ चाललाय हा तुम्हाला पण मला वाटतं आवडत असेल. पुढे कसा व्हावा काय वाटतं तुम्हाला? पुढं म्हणजे चालावं, ही पिढ्या चालावंच पाहिजे आपली. म्हणजे आपलं बंद नाही व्हायला पाहिजे, म्हणजे आपला आजापासून नांद आहे. मंडळी समोर तुम्ही बघू शकता जांभिवलीकरांची नवीन खरेदी झाली होती. आपण एक मुलाखत सुद्धा घेतली होती. तिथून मला वाटतं पिस्टनची खूप सारी गुलाला झाली आहेत आणि आज पिस्टनचे मोठे मालक आपले सदाशिव राऊत आलेले आहेत. दादा म्हणजे त्यांना विचारूया. दादा नमस्कार. काय सांगाल, आज स्वतः तुम्ही हजर आहात पिस्टनचा गुलाल बघण्यासाठी आणि मला वाटतं खूप कमी मैदानामध्ये तुम्ही असतात, काय सांगाल? कधी टाईम भेटतो कधी नाही भेटत, म्हणजे येतो. म्हणजे असा म्हणजे आपल्याला एक शौक आहे ना, ते शौका करण्यामध्ये आपण येतो. म्हणजे पोरांची इच्छा नव्हती घ्यायचा, पण मी बोल मला बैल घ्यायचा, तोच घ्यायचा आहे असा मी बोल. म्हणजे कुठेतरी तुमची पसंत होती की आम्ही एकदा पिस्टन बघितला होता पलताना, म्हणजे तेव्हापासून माझं ध्यानच त्याच्यावर होतं. काय सांग का बरोबर काय सांगाल, आज गाडी पळाली, या गाडीविषयी काय सांगाल? हे गाडी म्हणजे आपला खूप आनंद झाला आज. म्हणजे याला टाकला म्हणजे लय आनंद झाला आपल्या मनामध्ये होता. बरोबर आहे, म्हणजे मैत्रीपूर्ण गाडी झाली. हा, आणि जसं आता तुमच्या पिस्टन सोबत कोण पळाला? पिस्टन सोबत आता बजरंग पळाला, शेलूवाल्यांचा. शेलूवाल्यांचा बजरंग. म्हणजे आता मोठ्या नियोजनामध्ये पिस्टन पळताना दिसेल. हा नियोजन कसं घडून आला, कोण सांगाल, काय सांगाल? हे ते आमच्या नातूने केला नियोजन, तनिषने. तनिषने नियोजन केलं, बरोबर. आता बाबा तुमचं काल कोणी नियोजन केलं बोलताय? नातूने. बरोबर आहे. काय सांगशील नियोजन कसं काय घडून आलं? खूप आवडते नियोजन बरं. आणि बाबा तुम्ही आता खेळ बघतात मुंबईचा, काय बोलाल या मुंबईच्या खेळाविषयी? तुम्ही तर खूप वर्षाचा अनुभव घेऊन हा खेळ करतात. खेळ म्हणजे चांगला आहे त्या म्हणण्यामध्ये, आणि आपल्याला कसं भांडण टंटन होतं असं. म्हणजे आणि या ड्रायव्हर कोण बसवला काय सांगाल? पंकज ड्रायव्हर होता, चांदपचा पंकज ड्रायव्हर. आणि जसं पिस्टनचं आता काही 2-4 मैदानानं मी बघितलंय गुलाल घेतलाय चांगला. कसं काय म्हणजे जसं तुम्ही जी खरेदी केली होती त्यानुसार म्हणजे तुमच्या दावणीला असा लागला का बैल, काय बोलाल? लागला आमच्या त्या दिवशी. त्या बैला आमच्या बाजूवाल्या बैलांनी थोडा बाजूला लोटला, तेव्हा बाहेर गाडी गेली ना आपली. बाहेर गाडी गेली. तेव्हा मार लागला पिस्टनला, मग त्याला आम्ही काढलंच नाही बाहेर. किती दिवसानंतर आता आलाय बैल? आता तो झाले 8 दिवस, 8-15 दिवस झालं. पहिले 8 दिवस त्या म्हणजे मागच्या उसरल्याच्या मैदानामध्ये पळवला, त्याच्यानंतर आज पळवला. आज पण बरोबर. म्हणजे विश्रांती आरामावर ठेवला होता. आरामात ठेवला होता, पाय पण भर नव्हता आला तो. आणि आजचा नियोजन तर तुमच्या नातवांनी केलंय, कसं काय म्हणजे बघा आता तुमच्यानंतर तुमचे नातवंड नाव चालवतात, एक नियोजन कसं करायचं एक तुमच्याकडनं शिकल्यात, काय बोला? हो ना, आमच्या 4 पिढ्या याच्यात गेल्यात. आता 5वी पिढी पण तो शिकणार नाही, करणार तो, आपली जागा चालवणार तो. म्हणजे असं उसडण्या मैदानाच्या काही आठवणी सांगा ना तुमच्या काही. आता जुन्यात एवढ्या कोणाला आठवणी राहतील. आमच्या रास म्हणजे लय शर्ती केल्यात आपण पहिल्यांदा. बरोबर. मला 4 वाटतं पिढ्या, आता 4थी पिढी लागलेली आहे. 4थी पिढी या क्षेत्रामध्ये. क्षेत्रात. आणि मला वाटतं गावठी बैला घेऊन तुम्ही हा नाद सुरू केला होता. हा, आमची पहिले गावठी एक जोडी होती ना, म्हणजे ती अशी होती का कोणच त्यांचा नाद करू शकत नव्हता, अशी होती पहिल्यांदा. दोन्ही काली होती माझ्या वडिलांची. आणि तुमच्या कालाचा खेळ काय सांगाल, ज्या वेळेला बघा काठी परांडीचा खेळ काठी होता? परांडी होती, 51 रुपये त्या टायमाला बक्षीस लावाची मेंढ्यावर. बस, स्वतः ड्रायव्हर. आणि तुम्ही स्वतः जॅकी पण म्हणजे ड्रायव्हर केलेले आहे. हा. आणि काय वाटतं आता तुम्हाला, आता जे ड्रायव्हरना हेल्मेट घातल्यात किंवा सेफ्टीसाठी त्यांना काही संघटने करून बघा त्यांचा या केलेला आहे, हे आपला या केलेला आहे, चांगला आहे ना, काय वाईट नाही. म्हणजे मार नको लागायला, काय नको. म्हणजे आमचं आता फ्रॅक्चर झाल्यात काही बार असं. म्हणजे पूर्वीच्या काळात पडून शेणी उड्या टाकायच्या, कुठं पण जायची, गाडी बाहेर गेली का उडी टाकायची. आणि त्या काळात मला वाटतं लेकरी होती, लेकर आणि ड्रायव्हर पण दोन असायचं, बग्या होत्या, असं होतं. आता पुढे जे आता खेळ चाललाय हा तुम्हाला पण मला वाटतं आवडत असेल, पुढे कसा व्हावा काय वाटतं तुम्हाला? पुढं म्हणजे चालावं, ही पिढ्या चालावंच पाहिजे आपली. म्हणजे आपलं बंद नाही व्हायला पाहिजे, म्हणजे आपला आजापासून नांद आहे असं. म्हणजे
आणि काय बदल काय घडायला पाहिजे कसं आता तुम्ही आता जर बघता याच्या पुढे आता अजून काय बदल बदल? म्हणजे एकच आज याचा बैल हाकलतात उद्या त्याचा बैल हाकलतात हे तरी असा एकदा गाडी परत तो बैल दुसऱ्या बैलात नाही हाकलायला पाहिजे असं म्हणजे आपला एक हे आहे. आता बजरंग आमच्या बैलामध्ये मग बजरंग हा बैल लावून दुसरा बजरंगची शर्त करू हे बरं नाही ना. तुम्हाला कसं दिसतं? म्हणजे जो तुमचा पूर्वीचा खेळ होता तोच यावा पुढे. हा असं आहे. बरोबर आहे. पण आताचं गेलं आताच्या गाड्या मालकाला खूप आवडत आहे, तुम्ही काय बोलाल? आता काय ज्याची त्याची इच्छा आहे ना. आता आपण तरी काय सांगणार, बरोबर. त्यांची इच्छा आहे ते करणार. दावणीला जे तुम्ही पिस्टन आता घेतले आणि तो घडवता तुम्ही आज मुंबई बिंजोरला बघा कायम तुमचं नाव टिकून ठेवलंय, हा ना. त्याच्याविषयी काय दोन शब्द बोलाल? पिस्टन म्हणजे आम्ही बघून शेण घेतला म्हणजे चांगला म्हणजे त्यांनी गाडी तिथं ज्या टायमाला चित्ताची गाडी मारली ते दोघा पिस्टननी ना काय ना तुफाननी तर माझ्या डोक्यातच बसलेला होता. मी त्यांना त्या टायमा किंमत केली तर ते आम्हाला 24 लाख रुपये सांगायला लागले. मग आम्ही त्यांना 15 लाख केलं होतं त्या टायमाला, नाही दिली जोडी. नंतर मग आम्ही जोडीत तो पण बैल घेतला आहे पण तो बैल आजारी झाला आहे. तो आजारी झाले म्हणजे तो पण दावणीला आता पलताना हा दिसेल. तुफान पण आम्ही घेतला आहे पण तो आजारी झाला आहे म्हणून आणला नाही. आणि जसं आता तुम्ही सांगितलं चित्तरची गाडी त्यावेळेला नाशिक भागात याही मारली होती. हा तुम्ही म्हणजे स्वतःहून बघितली का स्वतः live? मी गेलो होतो ना लासूर स्टेशनला आम्ही स्वतः गेलो होतो तिथे. स्वतः आम्ही गेलो होतो. चित्ताची आहे ना वस्ताची गाडी मारली तो वस्ता आम्ही घेतला होता पहिले. मग तो वस्ता आम्ही सोडून दिला 10,000 रुपये बयानं दिला मला सोडून दिला. तर तो माणूस बोलतो नाही द्यायचं नाही द्यायचं तर तुझी इच्छा. मग ह्या संपर्कात पडलो याच्यात ह्या माणसाला पैसे थोडी जरूर लागली. हा घेतला आम्ही घेतला तर आपल्याकडे बैला 5-6 बैला होती. मग आम्ही 2-3 बैला आता विकली. अजून 2 बैला घरी आहेत विकायची. शिवानं आमचा शिवा जुना बैल आहे मग त्याने पण आमचं नाव चांगला गाजवलेलं घाटा परत. बरोबर. आणि मला वाटतं आता गाडी पलते शिवाच्याच नावाने तुमची गाडी पलते. हा शिवाच्या नावात. आणि जसं राऊत परिवाराचं नाव आता करतोय पिस्टन, तर त्याचा भविष्य तुम्हाला पुढचं काय वाटतं, कसं करेल काय वाटतं? म्हणजे चांगलंच करेल म्हणजे हो पिस्टन आपला भविष्य चांगलाच करणार होईल. लात मारेल तो बोला बोला तुम्ही उभे मध्ये येऊन बोला. पिस्टन आपला भविष्य चांगलाच करेल. म्हणजे आता त्यांनी चांगल्या चांगल्या गाड्या खाल्ल्या. आता 4-5 शर्त्या चांगल्या गाड्या खाल्ल्या. त्या दिवशी चांगलीच गाडी होती पण त्या बैलाने वाट लावली बैलाची. बरोबर. मी या मुलांना सांगितलं काय हा बैल चुकू नका. ते नाही ऐकत. तुला काय समजतो बोलतो. अरे मला सगळं समजतं बरं. मी त्याला एकदाच बघला उंबरी एरियामध्ये ह्यो बैल काय बैला चुकू नका. आणि तुम्ही आता जी नवीन गाडा मालक किंवा नवीन पिढी उतरली या क्षेत्रामध्ये वासरं घेऊन घडवतात आणि गाडा मालक होतात, त्यांच्यासाठी काय संदेश देणार की कसा खेळ करावा ते? ते शिकवण्यावर आहे ना. आपण शिकवू तसं आहे ना. आमच्याकडे घोडी पण आहे. आम्ही वासराला चांगली घोडीत पण शिकवतो. आमची वासरं चांगली गेल्या वर्षी पल्ला होती त्या पण 40-50 शर्ती केल्या त्या. म्हणजे ते घाटावर पाठवलं तर खराब झाली. बरोबर. माझं सांगण्याचं असं तात्पर्य आहे की जे गाडा मालक नवीन घडतात त्यांनी खेळ कसा करावा आणि त्याला तुमच्याकडून काय संदेश असेल नवीन मुलांना? नवीन मुलं हे शांततेत करायला पाहिजे. त्याचा रक्त गरम असतो ना मग ते भांडणा करतात. शरद झाल्यानंतर ते आपल्याला नाही जमत ना आवडत. आपण पोरं आमच्या पहिले सांगतो भांडण लोक निर्णय दिला पंचायत खलास बघ ती बरोबर असो नाही तर आपला हार देऊ. आमच्या अशा शर्ती झालेल्या आहेत. आमची गाडी लागलेली आम्हाला हार दिलेली आहे. बोला. आणि तो मान्य सुद्धा करायचा. करायचो आम्ही. बरोबर. तर आपली लोक बाजू आपली धरायचीच. नांदिवली बिंदिवली इकडचं तिकडचं पंढरी शेठ हे ते लोक आपली धरायचे. बरोबर. आता जुने गाडा मालक काही होऊन गेले पंढरी शेठ परके विष्णू बाबा असतील यांच्याशी बोलणं झालेलं आहे का तुमचं? हो आपल्याला चांगलं मानायचं म्हणजे विष्णू शेठ आपल्या देसेवाला पडलेवाला. शेठ पडलेवाला विष्णू शेठ माझ्या खांद्यावर मनोज शेठ हे माझ्या खांद्यावर हात टाकून हे करत. बरोबर. आता कुठं आठवण येते का तुमची? आता जर तुमचं पिस्टन पलतंय तर मला वाटतं कदाचित विष्णू बाबा असते तर सर्जा सोबत पण पिस्टन पळाला असतं काय? हो ना. हा पळाला असता ना. चला आजच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन आणि अशीच कामगिरी करत राहावं आणि कायम तुम्ही मैदानात येवत राहावं कारण तुमच्या माध्यमातून तुमची काही पिढी शिकणार आहे. चालेल.